नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 19 धोंडा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालील आकृत्या पूर्ण करा. त्यातील अ. राजूचे गुणविशेष. पहिला गुणविशेष होता चौकस बुद्धीचा, दुसरा गुणविशेष होता जिज्ञासू, तिसरा गुणविशेष होता अतिशय चलाक, चौथा गुणविशेष चाणाक्ष आणि पाचवा गुणविशेष होता हुशार. पुढचं आहे राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य हिऱ्यासारखा चमकणारा, दुसरं फेकल्यावर उड्या मारत जाणारा, तिसरं प्रखर प्रकाश किरण बाहेर फेकणारा, चौथं गुडगुडीत खरखरीत फुगीर व जड आणि पाचवं अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा. पुढचं पाहणार आहोत. शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे यांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती. धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे. दुसरं, मानवापेक्षा कित्येक पटीने तो बुद्धिवान आहे. तिसरं, सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तू गिळतो. चौथं, प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती करतो. आणि अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. हे केव्हा घडले ते लिहा. त्यातील अ. राजूला नवीन धोंड्यांची गंमत वाटली. उत्तर, गुडगुडीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला. हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते. उत्तर, धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी राजूच्या आईबाबांच्या मेंदूच्या लहरीशी जुळत होत्या. असे घडले तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते. पुढचा प्रश्न आहे. राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. उत्तर, धोंड्यांपासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली हे राजूने पाहिले. 2 प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्यांचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. पुढचा प्रश्न आहे. चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला. तो त्याने भिरकावता चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला. तेव्हा राजूला आश्चर्य वाटले. तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला. या घटनेची राजूला भीतीमिश्रित गंमत वाटली. सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला. लहान व मोठे 2 धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले.
राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला. जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले तेव्हा तो निराश झाला. त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला. राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला. पुढचा प्रश्न आहे या प्रकारे: राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा. राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला. राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री एका धोंड्यापासून दुसरा धोंडा तयार झाला व दोन्ही धोंडे चमकू लागले. राजू शाळेत गेला. त्याने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले. राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला. राजूने दोन्ही धोंडे शास्त्रज्ञांकडे सुपूर्द केले. प्रश्न क्रमांक 5: चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का, ते सांगा. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे त्याला चौकसपणा म्हणतात व जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञासू वृत्ती म्हणतात. राजूने चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते. त्याच्या त्या गुणांमुळेच पृथ्वीवरचे संकट टळले. म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. खेळू या शब्दांशी. कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा. लेखकांची विचार शृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. पुढचं: शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. पुढची रिकामी जागा आहे. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती. रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. खेळ खेळूया. खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा. या ठिकाणी चौकटीत लपलेली पहिली म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. पुढच्या चौकटीत लपलेली म्हण आहे, एक ना धड भाराभार चिंध्या. पुढच्या चौकटीत लपलेली म्हण शोधणार आहोत. बघा, या प्रकारे चौकट दिलेली आहे. या ठिकाणची म्हण आहे, एकावे जनाचे करावे मनाचे. राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे तुम्हाला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का, त्या कोणत्या? राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे मला शाळेतून येताना रस्त्यात पडलेला एक चमकणारा अनोखा खडा सापडला. मी एका डोळ्याने त्या खड्यातून पाहिले असता मला प्रत्येक वस्तू एकापेक्षा जास्त रंगीत दिसू लागल्या. मला त्या खड्याचे खूप नवल वाटले आणि मी तो खडा माझ्या जवळ जपून ठेवला व माझ्या मित्रांना व शाळेतील शिक्षकांना दाखवला. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञान कथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. राजूने तो धोंडा पाटील सरांना दिला. पाटील सरांनी तो चकाकणारा धोंडा भाभा अणुसंशोधन विभागातील शास्त्रज्ञांकडे सुपूर्द केला. शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहिती फलक लिहून म्युझियममध्ये पाठवला. राजूला त्या वर्षीचे भारत सरकारचे शौर्य पदक बहाल करण्यात आले.
दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल ते संवाद रूपाने लिहा. डॉक्टर कसबे म्हणाले, बाळा, तुला हा धोंडा कुठे सापडला? राजू म्हणाला, रस्त्यात. डॉक्टर पंडित, हा धोंडा तू का उचलला? राजू म्हणाला, मला रस्त्यातील दगड उचलून गोलंदाजी करायला आवडते. डॉक्टर कसबे म्हणाले, हा वेगळा दगड आहे, हे तुझ्या लक्षात कसे आले? राजू म्हणाला, रात्री एका ड्रॉवरमध्ये चमकायला लागला आणि दुसरा एक लहान दगडही याने निर्माण केला. डॉक्टर पंडित म्हणाले, याचे संशोधन करणे गरजेचे आहे. शाब्बास, तू चौकस व जिज्ञासू असल्यामुळे तुझ्या हे लक्षात आले. तू फार फार मोठी कामगिरी केलीस. पुढचा प्रश्न आहे, आपण समजून घेऊया. खालील चित्रांची नावे लिहा. पहिलं चित्र आहे लसूण, दुसरं चित्र हरिण, तिसरं चित्र आहे गुळ. पहिलं चित्र आहे पाऊल, दुसरं चित्र आहे विहीर आणि तिसरं चित्र आहे ऊस. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला कोणता ना कोणता तरी खेळ खेळायला नक्कीच आवडत असेल. खाली काही मुद्दे दिले आहेत, त्या आधारे तुमचे विचार लिहा. हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे? हा सांघिक खेळ आहे. आणि हा कोणत्या स्वरूपाचा क्रीडा प्रकार आहे? तर शारीरिक व बौद्धिक. पुढचे मुद्दे आहे, हाच खेळ तुम्हाला का आवडतो? हा मैदानी खेळ असून क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा खेळ आहे आणि या खेळामध्ये प्रत्येक संघात 7 खेळाडू असतात. या खेळामुळे व्यायाम होतो, शारीरिक तंदुरुस्ती लाभते, बुद्धीचा कस लागतो आणि या खेळात विजयी होण्यासाठी चढाई व प्रतिस्पर्ध्याची पकड चतुराईने करता यायला हवी. या खेळातील तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? अर्जुन पुरस्कार प्राप्त अनुप कुमार.